आणि आता एक ही दृश्य आपण पाहतोय थेट खासदार वाजे यांचं नाशकात जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। राजाभाऊ वाजे या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर राजाभाऊ वाजे हे नाशकात परतलेले आहेत, तर ठाकरेंसोबत राहिलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचं या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या या सर्व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। खरं तर इतर खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली, मात्र खासदार राजाभाऊ वाजे हे ठाकरेंसोबत राहिलेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय नाशकातील राजाभाऊ वाजे या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या या सर्व कार्यकर्त्यांकडून। थेट दृश्य आपण पाहतोय ठाकरेंचे जे खासदार फुटलेले आहेत, त्यानंतर जो राजकीय सर्व गदारोळ सुरू होता त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे आणि दुसरीकडे निष्ठावंत राहिलेले खासदार राजाभाऊ वाजे हे खरं तर आज नाशिकमध्ये आलेले आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली। खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये अनेक खासदार फुटले, शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, मात्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत राहिले आणि त्यांच्या स्वागतासाठी ही या पक्षनिष्ठेसाठी हे शिवसैनिक एकवटलेले आहे। या ठिकाणी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे देखील उपस्थित झालेले। आपण जाणून घेऊया खरं त्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये काय। बगरे साहेब काय सांगणार? खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये खरं तर राजाभाऊ वाजे यांचा समावेश नव्हता, ते एकनिष्ठ राहिले। आज त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही सगळे जमलेले आहात आणि दुसरीकडे शिवसेनेचा देखील वर्धापन दिन आहे आज। काही कार्यक्रम नाही, आता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जायचंय, त्यानंतर घरी जाऊन मी मुंबईला मला उद्धव साहेबांनी फोन केला की कोणत्याही परिस्थितीत मुंबईला कार्यक्रमाला यावं जा। आज पण तुम्ही भावनिक झालेले बघायला त्याच्याच प्रेमाने समाजाच्या सर्व लहान थोर गरीब सगळ्यांच्या प्रेमावर मी निवडून आलो, ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेची मी प्रामाणिक आहे। राजाभाऊ वाजे समाधानाची भावना आहे जे आपण केले, जो निर्णय मी घेतला, तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावली आहे। ऑपरेशन टायगर झालं, आपण सुरुवातीपासून मांडलेली होती, काय वाटतं झालेले आहेत एका बाजूला वर्धापन। आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो। शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय, प्रेम खूपच ते मला वाटतं वाढलं। आपलं जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय, त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही, जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलं। आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा हे मोठं आहे असं वाटतं। मी सांगितलंय की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही, त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे। तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही हो, पण आज वर्धापन दिन आहे, आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आलो नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे मी आता घरी येणं गरजेचं होतं। आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं। मी नाशिकला आता घरी उतरलोय, आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे
तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे झालो. तुमचं काय आहे तुमच्या उद्वत्त पुढे ठाकरेंच्या शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे आणि दुसरीकडे निष्ठावंत राहिलेले खासदार राजाभाऊ वाजे हे खरं तर आज नाशिकमध्ये आलेले आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली. खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये अनेक खासदार फुटले, शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, मात्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत राहिले आणि त्यांच्या स्वागतासाठी ही या पक्षनिष्ठेसाठी हे शिवसैनिक एकवटलेले आहे. या ठिकाणी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे देखील उपस्थित झालेले. आपण जाणून घेऊया खरं त्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये काय. बगरे साहेब काय सांगणार? खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये खरं तर राजाभाऊ वाजे यांचा समावेश नव्हता, ते एकनिष्ठ राहिले. आज त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही सगळे जमलेले आहात आणि दुसरीकडे शिवसेनेचा देखील वर्धापन दिन आहे. आज देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो धिंगाणा चाललाय किंवा अतिशय खालच्या पातळीवरती राजकारण चाललंय, म्हणजे पक्षनिष्ठा एकनिष्ठपणा हा प्रकारच अलीकडे राहिलेला नाही. कोण काय पद्धतीने मॅनेज होतं, काय होतंय, परंतु त्याला छेद देण्याचं काम आदरणीय राजाभाऊंनी केलंय. म्हणजे मी त्यांचा माझा फारसा संबंध नव्हता, परंतु लोकसभेपासून आम्ही दोघं एकत्रपणे दिल्लीला जाणं असेल, दिल्लीतलं कामकाज असेल, आणि मी त्यांच्याबद्दल बघितलं की अतिशय प्रामाणिक काम करणारा हा माणूस आहे. मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतोय. आणि ज्या घडामोडी काल परवा 2-4 दिवसापूर्वी घडल्या, परंतु त्याच्यामध्ये राजाभाऊ हे पक्षनिष्ठेबरोबर किंवा आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहिले, तो अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वतः म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले, आणि मलाही वाटलं की आपणही त्यांच्या स्वागताला गेलं पाहिजे, कारण एकनिष्ठा ठेवणं ही आज काळाची गरज आहे आणि ती एकनिष्ठा राजाभाऊंनी दाखवून दिली. त्याबद्दल मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. नाना काय सांगणार? खरं तर आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे, राजाभाऊ यांचं जोरदार स्वागत. या ठिकाणी शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी नाशिककरांना खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो की जे काही आपण 2-4 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून 6 खासदार त्या ठिकाणी फुटले गेले. हे खासदार का फुटले याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोक विचार करत आहेत की याच्या अगोदर 4 वर्षापूर्वी जी तुटाफूट झाली त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की आमचं पक्षाचं नाव काढून घेतलं, आमचं चिन्ह काढून घेतलं. असं असताना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि 9 खासदार शिवसेनेचे उद्धव साहेबांनी निवडून आणले आणि त्यातले आज 6 खासदार त्या ठिकाणी निवडून गेले. हे अत्यंत दुर्दैव आहे. ते काय केले सर्व जनतेला माहीत आहे, परंतु अभिमान एका गोष्टीचा आहे की नाशिकचे खासदार जे झुकले नाही, तुटले नाही, विकले गेले नाही, हे नाशिककरांच्या मतदारांचा त्यांनी आदर केला. ते राजाभाऊ आज नाशिकला येत आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्वागताला आनंद एका गोष्टीचा आहे. आमच्या शेजारचे दिंडोरीचे खासदार बगरे साहेब देखील आज या ठिकाणी त्यांच्या स्वागताला आले. याच्यापेक्षा दुसरा योग इतका चांगला मला वाटत नाही, परंतु नाशिककरांना देखील किंवा नाशिककरांनी देखील राजाभाऊंना सलाम केलेला आहे की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.